चला झाले. ओके, म्हणजे जे विद्यार्थी आपल्या क्लासला आता लाईव्ह नाहीत त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे, म्हणून ते रेकॉर्डिंग बाकी होतं, म्हणून आपण पहिल्यापासून रेकॉर्ड करू त्याला आता. ओके, कालच्या लेक्चरमध्ये काय आपण नैसर्गिक संख्या कंप्लीट केलं, विषम समसंख्या कंप्लीट केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण विषम संख्या कंप्लीट करणार आहे. काय? विषम संख्या. चला झालं का? ओके, आता याच्यामध्ये विषम संख्या ज्या आहेत ना, विषम संख्यामध्ये आपल्याला नेमका कोणता घटक महत्वाचा आहे? फक्त बेसिक. काय? फक्त बेसिक. दुसरं याच्यामधलं एक्स्ट्रा काहीही आपल्याला स्टडी करण्याची गरज नाही. ठीक आहे. ओके, या मग आता हेडिंग लिहा विषम संख्या. हेडिंग लिहा विषम संख्या. चला हेडिंग लिहिली आपण विषम संख्या. बरोबर आहे. ओके, आता ह्या विषम संख्यांना आपण काय म्हणतो? ऑड नंबर. ह्याला काय म्हणतो? ऑड नंबर. बरोबर आहे. हां, मग पाहता मी काय म्हणतोय इथे, ज्या संख्यांच्या पहा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असेल तर विषम म्हणतो बाळांनो आपण. चला बरं कमेंट करत राहा तुम्ही. ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक, ज्या संख्यांच्या एकक स्थानी काय काय असला पाहिजे? 1 3 5 7 9 हे अंक असल्यास, हे अंक असल्यास पाहता, किंवा महत्वाचं काय? किंवा ज्या संख्यांना दोन्ही निशेष भाग जात नाही, ज्या संख्यांना दोन्ही निशेष भाग जात नाही, त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणायचं? पहा, त्या सर्व संख्यांना आपण म्हणू शकतो विषम संख्या. बघा, दोन्ही निशेष भाग जात नाही. मग मी इंग्लिश मध्ये लिहितो आता खाली, थांबा. काय म्हणतो आपण? विषम संख्या म्हणतो. सगळ्यांना माहिती आहे विषम संख्या. बर, खाली उदाहरण पण घेऊत ना बाळांनो आपण. पहा, इंग्लिश मध्ये लिहितो त्याला. या इकडे, नंबर विच हॅज, पाहता, द नंबर विच हॅज unit digit is 1 3 5 7 9 or the number which is completely divisible by, which is, चला completely, divisible by, which is not completely divisible by, not पाहिजे, which is not completely divisible by, not completely divisible by, divisible by 2 are known as, चला, not completely divisible by 2 are known as odd number. ठीक आहे. चला नोट करत चला बाळांनो फास्ट. बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, किंवा ज्याला दोन्ही निशेष भाग जात नाही त्याला विषम संख्या म्हणायचं, ऑड संख्या म्हणायचं, ऑड नंबर्स म्हणायचं. ठीक आहे. पहा, आता मी याचं एक एक्झाम्पल लिहितो. समजा आपल्याला असं म्हटलं, पहा पहिलं वाला, समजा आपल्याला असं म्हटलं 3 9 5 7 2 1 4, ही सम आहे का विषम आहे बाळांनो? शेवटचा अंक बघा, सम आहे का विषम? शेवटचा अंक बघा. तर 4 दिसतंय, मागे काही असू द्या 4 दिसतंय. मग 4 म्हणल्यानं ही तर सम झाली. आपल्याला काय पाहिजे? विषम. मग मी काय करतो पहा, इथं आता इथे समजा मी घेतलं 7, तर शेवटी 1 3 5 7 9
या 5 अंकांपैकी 1, 3, 5, 7, 9 या 5 अंकांपैकी कोणी जर असेल एकक स्थानी तर ती काय असते, विषम संख्या असते, ऑड नंबर असतो, बरोबर आहे का? चलो भाई और बहनों, ये बन गया आपका ऑड नंबर. बर, समजा 2, 8, 5, 7, 6, 9, 1 असा असेल तर हा सुद्धा काय आहे, लास्टचा 1 असल्यामुळे तुम्ही याला काय म्हणणार की बाबा हा ऑड नंबर आहे. कळालं? काल सम बघितलं, आज आपण विषम बघितलं. ओके. थोडा थोडा पार्ट कव्हर करत चलू बा. काय थोडा थोडा पार्ट कव्हर करत चलू तर आपण. झालं काय हे? हां, यस. आता आपण पुढे जाणार ज्याचं नाव आहे रोमन संख्या. आता रोमन संख्या बघा लिहिलं हे. ओके, रोमन संख्या. पुढचं हेडिंग लिहा, रोमन संख्या, रोमन नंबर्स. चला, रोमन संख्या. रोमन नंबर, रोमन नंबर. ठीक आहे, रोमन नंबर. रोमन नंबर झाले. आता ह्या रोमन नंबर मध्ये बघा, या रोमन नंबर मध्ये आपल्याला काही किंवा असं विचारतंय, टोटल रोमन संख्या चिन्ह किती? सांगा बरं मला, टोटल रोमन संख्या चिन्ह किती असं जर विचारलं तुम्हाला तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? बोला बरं. हां, 10 यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे, सांगा बरं मला. बघा, आता समजा आपण एक असा टेबल तयार केला, व्यवस्थित नोट करा. हां, चला, सम याच्यानंतर आपण रोमन नंतर घेणार आहे मूळ संख्या, है ना. मूळ संख्या पण माहीत असायला पाहिजे कारण आपल्याला मूळ संख्या सिलेबसमध्ये आहेत. मूळ, जोडमूळ, सहमूळ सगळंच. चला, आता याच्यामध्ये पहा, मी खाली किंवा वरच्या याच्यामध्ये काही संख्या लिहितो. इथे लिहितो रोमन, रोमन, आणि इथं लिहितो आपण देवनागरी किंवा इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, पहा. आता रोमन संख्येमध्ये 1 लिहितो आपण, त्याला कसं लिहितो? उभी रेष लिहितो असं किंवा असं लिहितो. हा 1 झाला, बरोबर आहे. इथं 1 लिहिणार. आता मग मला 2 लिहायचं आहे. काय 2? तर 2 हा कोणापासून तयार झाला? ह्या 1 पासूनच हा 2 तयार झालाय. म्हणजे याला जर आपण असं केलं की याला 2 म्हणतो, मग तो वापस रिपीट झाला ना 1, त्याच्यामुळं त्याला घ्यायचं नाही. चला, 3 पण नाही, 4 पण नाही, 5. हे झाला 5. 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10. हा झाला 10, राईट, ज्याला आपण एक्स म्हणतो ना, हा झाला 10, बरोबर आहे. तुम्ही म्हणसाल मधले का नाही लिहिले? सांगतो, पहा. आता इकडे पुढं मात्र महत्वाचे येतं एल सी डी एम, एल सी डी एम. ठीक आहे, एल सी डी एम. आता बाळांनो, याच्यामध्ये एलचा अर्थ होतो 50, सीचा अर्थ होतो 100, डीचा अर्थ होतो 500, याचा अर्थ होतो 1000. ठीक आहे, एल सी डी एम, बरोबर आहे. आता मला सांगा, टोटल रोमन संख्या चिन्ह किती? 1, 2, 3 आणि 4, 7. म्हणजे महत्वाचा काय आहे? टोटल रोमन संख्या चिन्ह 7. तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा टोटल रोमन संख्या चिन्ह किती, तर तुम्ही म्हणणार 7. कार बाळांनो 7? मधले का नाही घेतले वर, है ना. आता तुम्ही म्हणसाल सर 2 का नाही घेतला? बाळांनो, हा ऑलरेडी 1 काउंट केला आपण, 1 पासूनच 2 तयार झाला ना. काय 1 पासूनच 2 तयार झाला. बाकीचे सगळे नंबर या तुमच्या रोमन अंकांपासून तयार होतात, कोणताही असो बाकीचे, बरोबर आहे. यस. मग तुम्ही म्हणसाल 3 का नाही घेतला? 3 काय 3 का नाही घेतला? तर हा 3 कोणापासून तयार झाला? या 1 पासूनच तयार झालाय. 3 1 पासूनच तयार झाला ना. 1 1 1 3 जोडले 3 झाला. बर, अजून तुम्ही म्हणसाल 4 का नाही घेतला? हे बघा, हे 5 होता आणि हे 1, म्हणजे ते ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्यापासूनच तयार झालेला आहे, म्हणून तो नाही घेतला.
त्याचबरोबर तुम्ही म्हणसाल मग 6 का नाही घेतला, सेम 5 पण आहे 1 पण आहे, याच्यापासून 6 तयार होतो. 7 का नाही घेतला, तर बघा 5 आहे, पुढे 1 1 2 झाले, म्हणजे ते ऑलरेडी आहेत. म्हणजे या तुमच्या रोमन संख्येपासून इतर संख्या तयार होतात. बाळांनो चला, तिथं तुम्हाला कमेंट करता येते, मग कमेंट करा बरं फास्ट. कमेंट करत चला खाली. कमेंट करत चला खाली बघा. चला चला कमेंट करा फास्ट. झालंय. म्हणून आपण काय करतो तर रोमन संख्येमध्ये एवढेच घेतो आणि याचा वापर मग आपण दुसऱ्या संख्या तयार करण्यासाठी करतो. बरोबर आहे. एक साधं एक्झाम्पल पहा. समजा बाळांनो मला 60 लिहायचे, ह्याचे काही नियम आहेत बरं. आता आपण ते नियम लिहिणार नाही, तर कारण आपण जेव्हा घेईल ना ऍक्च्युअल तिथे चॅप्टरमध्ये इंडेक्स प्रमाणे, त्यावेळेस मग मी तुम्हाला सर्व नियम, त्याच्यानंतर त्याचे प्रॉब्लेम्स सगळं काही तिथे घेणार आहे. ओके. आता फक्त आपल्याला ओळख घ्यायची, ओळख म्हणजे बाबा ह्या नंबर्सला काय म्हणतात, असं एवढंच फक्त. ठीक आहे. हां चला, आता 60 लिहायचं असेल तर काय करायचं बाळांनो माहिती आहे. पहा इथे तुम्हाला एक साधं बरं अगोदर हे लिहा. समजा 20 लिहायचे म्हटलं तर तुम्ही काय लिहिता, असं. 30 लिहायचे म्हटलं तर तुम्ही काय लिहिता, असं. 40 लिहायचे म्हटलं तर तुम्ही असं नाही लिहू शकत बरं, 4 वेळा हे नाही लिहू शकत. याचे काही नियम आहेत, याचे काही रूल्स आहेत बाळांनो. बरं एक एक सांगूत का. पाहता इथं लिहिताना असं लिहितो. हां, कोणतीही संख्या, पहिला हां शब्दामध्ये लिहून देत नाही तुम्हाला आहे ना, ते मी पूर्ण डिटेलमध्ये आपल्या याच्यामध्ये लिहून देईन इंडेक्स प्रमाणे जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेल ना तेव्हा. पहिलं याच्यामध्ये ज्या संख्या येतात तुमच्या रोमनवाल्या, त्या संख्या फक्त 3 वेळाच रिपीट करता येतात. म्हणजे काय, समजा मला 3 लिहायचं असेल तर मी 1 1 1 असंच लिहू शकतो. पण मला जर 4 लिहायचं असेल तर मी असं नाही लिहू शकत, कारण तो 1 किती वेळा व्हायलाय, 4 वेळा व्हायलाय. त्याच्यामुळे तुम्हाला तो रिपीट 4 वेळा करता येत नाही, तो नियम नाही. म्हणजे कोणताही अंक असेल, रोमन संख्या असेल, ती तुम्हाला 3 वेळा रिपीट करता येते. बरं ह्याच्यातली 3 वेळा रिपीट करता येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत बरं, म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या आपण 3 वेळा रिपीट करू शकतो. एक हे करू शकतो, बरोबर आहे. दुसरं तुम्हाला अजून एक्स करू शकता तुम्ही 3 वेळा रिपीट. त्याच्यानंतर तुम्ही सी करू शकता 3 वेळा रिपीट. त्याच्यानंतर तुम्ही यम करू शकता 3 वेळा रिपीट. काय यम, ह्या 4च संख्या येतात रोमनवाल्या ज्या तुम्ही 3 वेळा रिपीट करू शकता. ह्या काय 3 वेळा लिहिता येतात, 3 वेळा लिहिता येतात, 3 वेळा लिहिता येतात. ठीक आहे, 3 वेळा लिहिता येतात. महत्वाचा पॉईंट आहे हा, किंवा याच्यातले कोणते असे येतं की ते 3 वेळा लिहिता येतात. तुम्ही म्हणले यल यल यल, ह्याला नाही का लिहिता येत 150, नाही लिहिता येत 3 वेळा. मग 150ला कसं लिहिणार, तर 150ला असं लिहिणार की बाबा सी म्हणजे काय 100, यल म्हणजे काय 50, सी यल लिहिणार 150ला. बरोबर आहे. यस. पण तेच जर तुम्हाला म्हटलं 300 लिहून दाखवा, 300, तर तुम्हाला 300 हे लिहिता येणार नाही. कसं, हे तुम्हाला असं नाही लिहिता येणार, डी एम वगैरे असं नाही. 300 लिहायचे तर तुम्हाला असंच लिहावं लागेल, सी सी सी, म्हणजे 3 वेळा सी आला तुमचा. राईट. ओके. मग हा पहिला नियम झाला की बाबा तुम्हाला कोणतीही संख्या किती वेळा लिहिता येते, 3च वेळा रिपीट करता येते. आणि 3 वेळा रिपीट करता येणाऱ्या संख्या त्या म्हणजे ह्या आहेत, 4च आहेत. ह्या 4 जणांना तुम्ही 3 वेळा लिहू शकता. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट पहा. दुसरा पॉइंट असा आहे की लार्ज नंबर आहे आणि त्याच्या डावीकडे स्मॉल नंबर आहे. बरं लिहितो आपण. समजा असं लिहितो, मोठ्या संख्येच्या, लार्ज नंबरच्या मोठ्या संख्येच्या डावीकडे, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास, लहान संख्या असल्यास, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास त्यांची काय घ्यायचं बघा, वजाबाकी घ्यावी. त्यांची वजाबाकी घ्यावी. काय, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास त्यांची वजाबाकी घ्यावी. चला कमेंट करा मला, येस ऑर नो.
बाळांनो, तुम्हाला तिथं काही जणांना कमेंटवालं दिसत नसेल, 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो काय करायचं. पहा बघा आता, एक लक्षात घ्या. आता आपण ॲपमध्ये कोर्स लाईव्ह बघतोय. ठीक आहे, आपण ॲपमध्ये आलो. आता ॲपमध्ये आल्याच्या नंतर पहा, तिसरीचे असतील कोणी, चौथीचे असतील. पाहता आता याच्यामध्ये मी आपल्या कोर्सवरती गेलो किंवा माय कोर्सवरती गेलो तर मला इथं दिसतं लेक्चर चालू झालेलं. संख्यांची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ नंबर्स, इंग्रजीमध्ये लिहायचं बाकी राहिलं. संख्यांची ओळख लिहिलंय. बरं, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं लेक्चर क्वालिटी विचारतं, आपण क्वालिटी ठेवली आणि लेक्चर स्टार्ट केलं. बरोबर आहे, लेक्चर स्टार्ट केलं. मग याला असं करण्याच्या ऐवजी बाळांनो काय करायचं, असं करायचं आणि इथे लाईव्ह चॅट लिहिलेलं आहे बघा. बघा इथं काय लाईव्ह चॅट आहे आणि त्याच्याच थोडंसं पुढे गेलं ना बाळांनो की तिथं प्रायव्हेट लिहिलेलं आहे, प्रायव्हेट. त्याच्यावर क्लिक करा. चला त्याच्यावरती क्लिक करा बरं, सर्वांनी क्लिक करा. यस आली. हां अन्विता बेटा बरोबर आहे. यस, पहा आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ऑल म्हणायचं. ऑल म्हटलं की बाळांनो तुमच्या कमेंट, तुमच्या मित्रांच्या कमेंट, तुमचे जे कोणी मित्र असतील किंवा जे कोणी विद्यार्थी असतील क्लास अटेंड करणारे, त्यांनी कमेंट केली की तुम्हालाही दिसणार. काय, त्यांनी कमेंट केली की तुम्हाला दिसणार, दिसते. बरं, तुम्हाला वाटलं बा मला कमेंट करायचंय तर पहा आता खाली या ॲड अ कमेंट वरती आहे ना, ॲड अ कमेंट याच्यावरती क्लिक करा. मग तुम्हाला तिथं कीबोर्ड ओपन होईल तुमचं आणि तिथे टाकू शकता तुम्ही कमेंट. ओके, मी बघा आता काय करतोय, गुड मॉर्निंग म्हणतोय. काय म्हणतोय, गुड मॉर्निंग. यस, गुड मॉर्निंग एवढा मेसेज टाकला, येतोय का बघा. स्टुडंट, गुड मॉर्निंग स्टुडंट्स आले. आता हा मेसेज येतो का बघा तुम्हाला तिथे कमेंटमध्ये आला. राईट, हे असा. हां, तर हे जे आहे ना, अशा पद्धतीनं तुम्ही कमेंट करत चला ना तिच्या खाली. ओके, यस, सर्वांना माहिती आहे. चला मग अशा कमेंट करत चालायचा खाली. म्हणजे काय होतं की आपल्याला, म्हणजे तुम्हाला कुठला कन्सेप्ट कळाला नाही कळालं मला कळेल ना तो. राईट, ओके. काही जणांना माहीत नाही ते. हां, पहिल्यांदा ज्यांनी ऑनलाईन क्लास अटेंड करताय त्यांना माहीत नाही बाळांनो. ठीक आहे ना. चला आता पहा, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास त्यांची वजाबाकी घ्यावी. आता मला सांगा इथं बाळांनो, ह्याच्यामध्ये मोठं कोण लहान कोण हे तर तुम्हाला बघल्याच कळतं. ओके, मग पहा आता मी काय करतो, समजा असं लिहितो, सी आहे आणि मागे त्याच्या एक्स आहे. याचा अर्थ काय होतो बघा, सी आहे आणि त्याच्या मागे काय एक्स आहे. एक्झाम्पल, हा सी आणि त्याच्या मागे एक्स आहे. तर याचं मिनिंग काय होतं, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर त्यांची वजाबाकी घ्यावी. याचा अर्थ काय, मोठं कोण आहे याच्यात, सी, लहान कोण आहे, हा एक्स म्हणजे 10, बरोबर आहे. मग यांची वजाबाकी घ्यायची. सी म्हणजे 100, तो म्हणजे 10, उत्तर आलं 90. म्हणजे 90ला तुम्ही असं लिहू शकता, 90ला काय या पद्धतीनं लिहू शकता. ठीक आहे. समजा अजून घेतला आपण एक, पहा डीच्या मागे यल लिहिलं मी, डीच्या मागे काय लिहिलं, यल. आता मोठं कोण आहे बाळांनो याच्यात, मोठं आहे तुमचं डी, बरोबर आहे. मोठं कोण आहे, डी. आणि याच्यामध्ये लहान कोण झालं, यल. मोठं डी झालं, लहान यल झालं, बरोबर आहे की नाही. मग मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असल्यास हां त्यांची वजाबाकी करावी. 500 मायनस यल म्हणजे काय, 50. मग 500 मायनस 50 450. काय आलं, 450. कळालं आता हे. ओके, मग त्याच पद्धतीनं तुम्हाला जर म्हटलं 4 लिहा, तर पहा हे 5 आहे, याच्या मागे 1 लिहिलं तर हे 5 मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान आहे. 5 मायनस 1 करा, तुमचं उत्तर 4 आलं. उत्तर काय आलं तुमचं, 4 आलं. कळालं का. यस, मग हा सांगतो तुम्हाला दुसरा पॉइंट की बाबा मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर त्यांची वजाबाकी करावी. मग आता तुम्हाला कळालं की बाबा 90, 80, 70, 100च्या पुढे 120, 150, 150 हे कसं लिहितात, तर या पद्धतीनं लिहितात. म्हणून महत्वाचे कोणते येतं, हे 7. काय, हे 7. एकूण रोमन संख्या चिन्ह कोणी विचारलं तर म्हणायचं हे 7.
बरोबर आहे. यस. या 7 पासून तुम्हाला इतर कोणत्याही संख्या तयार करता येतात. चला पुढे. आता तिसरा पॉइंट बघा. समजा मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची काय करायची. पहा, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर त्यांची वजाबाकी करायची. पण इथं असं लिहितो, इथं तिसरा पॉइंट हा. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असल्यास, बघा आता, हा, लहान संख्या असल्यास मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असल्यास त्यांची बेरीज घ्यावी. चला झाले. मग पाहता, समजा मी तुम्हाला असं लिहिलं, सी आहे आणि याच्या पुढे यल आहे. बोला, याच्यात लहान कोण मोठं कोण. बोला बरं, ह्याच्यात लहान कोण मोठं कोण. सी लहान आहे, सी मोठा आहे, यल लहान आहे. मग मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल ना बाळांनो, तर यांची बेरीज घ्यावी. मग सी ची किंमत काय 100 आणि यल ची किंमत काय 50. उत्तर काय आलं 150. उत्तर काय आलं 150. करेक्ट. यस. अजून समजा मी असं लिहिलं डी आणि त्याच्या पुढे लिहिलं एक्स. बघा, डी त्याच्या पुढे लिहिलं एक्स. आता मोठी संख्या डी आहे, डी म्हणजे 500, एक्स म्हणजे काय 10. बरोबर आहे, एक्स म्हणजे काय 10. मग 500 पुढं असल्यामुळं काय करायचं, बेरीज करायची 10. उत्तर काय आलं 510. उत्तर काय आलं 510. राईट. उत्तर आलं बघा 510. चला क्लिअर. ओके झालंय. बर, अजून एक उदाहरण घेतलं तर एम डी. एम म्हणजे काय 1000 आणि डी म्हणजे काय 500, म्हणजे याचा अर्थ 1500. एम डी ला आपण लिहू शकतो 1500. एम डी ला काय लिहू शकतो 1500. काय आलं 1500. यस. ओके. चला कंप्लीट झालं का. ओके. आता हा पॉइंट होता दुसरा महत्वाचा याच्यातला. पहिला काय झाला की कोणत्या संख्या ज्या फक्त 3 वेळा लिहिता येतात किंवा कोणती संख्या 3 वेळा लिहिता येते, त्यामध्ये कोण होत्या, त्यामध्ये होत्या 1 नंबर, त्याच्यानंतर सी होतं, 1 होतं, सी होतं, सी म्हणजे काय 100. त्याच्यानंतर पुढे गेलात तुम्ही तर ते होतं पहिलं झालं तुमचं 1, त्याच्यानंतर एक्स म्हणजे 10, सी म्हणजे काय 100 आणि एम म्हणजे काय 1000. हे होतं. राईट. त्याच्यानंतर मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर वजाबाकी करतात. बरोबर आहे. दुसरं, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज करतात. हे बरोबर आहे. आता बाळांनो याच्यामध्ये शेवटचा जो पॉइंट आहे फार महत्वाचा आहे. 2 पॉइंट राहिलेत. या 2 पॉइंट राहिलेत म्हणजे रोमन संख्या काय असतं आपल्याला क्लिअर होईल सगळं. राईट. ओके. चला बघा आता. तर चौथा पॉइंट असा पहा, मोठ्या संख्येच्या उजवीकडे, महत्वाचा, मोठ्या संख्येच्या उजवीकडे पाहता लहान संख्या केवळ 3 वेळाच लिहिता येते.
केवळ 3 वेळा लिहिता येते. तीन वेळा लिहिता येते. केवळ 3 वेळा लिहिता येते. केवळ 3 वेळा लिहिता येते. बरोबर आहे. एक उदाहरणार्थ पहा. समजा मला 80 लिहायचंय, तर पहा यल याच्या पुढे मी 3 वेळा लिहू शकतो. हे असं म्हणजे उत्तर काय आलं बघा. हे 50 आणि हे 30, 80 आलं. राईट. बरं, हेच जर मी असं लिहिलं तर जमणार नाही का हो? पहा बरं, 4 वेळा लिहिलं तर जमणार नाही का? सांगा बरं मला. हे जर मी 4 वेळा लिहिलं तर जमेल का? नाही जमणार. कारण तसा नियम नाही बाळांनो. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या, बघा 4-5च नियम आहेत रोमन संख्येवर, आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. लक्षात. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या 3च वेळा लिहिता येतं. बरोबर आहे. मग मी 3 लिहिलं ते 80 आलं. मग तुम्ही म्हणसाल सर याला 90 नाही का म्हणणार? नाही म्हणणार याला 90. तसं नसतंय. तो म्हणजे तो लिहिण्याचा नियम नाही आहे. बरं, मग 90 कसं लिहिचाल? तर मी आत्ताच सांगितलं, सी म्हणजे 100, मागे 10 लिहा, 90. असं 90 लिहिता येते का? नाही. याचा अर्थ काय होतो की बाबा मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या फक्त 3 वेळाच आपल्याला लिहिता येते. किती वेळा? 3 वेळा आपल्याला लिहिता येते. झालं हे? ओके. बरं, मग समजा मला 800 लिहायचं असेल, किंवा पहा डी म्हणजे किती? 500. 1 2 3, याला काय म्हणणार बघा? 500, 100 100 100 300, म्हणजे टोटल आला 800. टोटल काय आलं? 800. नाही लिहिता येणार. बरोबर आहे. यस. बाकीचे विद्यार्थ्यांनी पण कमेंट करत चला फास्ट. बाकीच्यांनी पण कमेंट करत चला. आले का? ओके. चला. बर, आता हा 4था पॉइंट झाला. आता 5वा पॉइंट बघा काय आहे. काय 5वा पॉइंट? चला, 5वा पॉइंट बघा काय आहे. या 5वा पॉइंट, मोठ्या संख्येच्या डावीकडे, महत्वाचा आहे. मोठ्या संख्येच्या डावीकडे, पाहता मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एक वेळा लिहिता येते. एकच वेळा लिहिता येते. डावीकडे. बरं, डावीकडे. अगोदरच्या ह्याच्यात काय होतं? उजवीकडे म्हणजे पुढे. एकच वेळा लिहिता येते. एकच वेळा लिहिता येते. चला, एकच वेळा लिहिता येते. झालं का? येस ऑर नो? बर, डन आहे सगळं. ओके. चला मग पुढे. आता याचं उदाहरण पहा. समजा मी डी लिहिलं आणि मागे असं सी दोनदा नाही का लिहिता येणार मला? सी दोनदा नाही का लिहिता येणार? पहा बरं, 2 वेळा लिहिता येईल का मला? सी मागे नाही लिहिता येणार. आपला नियम काय? लहान संख्या डावीकडे लिहिताना, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या लिहिताना ती फक्त एकदाच लिहिता येते. म्हणजे याला असं नाही लिहिता येणार. मला एवढंच लिहायचं झालं तर. मग याचा अर्थ काय होतो? 500 - 100 400 होतो. राईट. म्हणजे हे असं. ह्याला मागे मी 2C असं नाही लावू शकत. मग नियम काय होता? मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एकच वेळा लिहिता येते. तर मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या 3 वेळा लिहिता येते. हा महत्वाचा पॉइंट. आणि तो मागचा एक पॉइंट बघा काय काय म्हटलंय. आता सगळ्यात पहिल्यापासून आपण रिवाइज करू. हे पॉइंट कळाला का? यस. आता पहा, सगळ्यात पहिला जो पॉइंट बघितला तो म्हणजे असा की कोणतीही संख्या आपल्याला फक्त 3 वेळाच लिहिता येते. आणि त्या लिहिता येणाऱ्या संख्यांमध्ये फक्त कोण आहे? ह्या आहे, हा आहे, सी आहे आणि यम आहे. ह्या 4 संख्या तुम्हाला 3 वेळा लिहिता येतात. रोमन मधल्या किती वेळा लिहिता येतात? 3 वेळा लिहिता येतात. बरोबर आहे. यस. चला, आता दुसरा पॉइंट काय बघितला की मोठ्या संख्येच्या डावीकडे जर एखादी लहान संख्या असेल तर यांची वजाबाकी करावी. काय करावी? वजाबाकी करावी. हा दुसरा पॉइंट.
तिसरा पॉइंट काय होता बाळांनो, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज करावी. त्यांची काय करावी? बेरीज करावी. राईट, यस. बर, आता याच्यानंतर आपण पुढचा एक पॉइंट घेतला की मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एकदाच लिहिता येते. दुसरा पॉइंट काय? मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या ही 3 वेळा लिहिता येते. मोजून 5च पॉइंट आहेत बघा बाळांनो. काय? मोजून 5 पॉइंट आहेत. राईट, हे 5 पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत. रोमन संख्या चॅप्टरचा तो मेन पार्ट आहे बघा, मेन गाभा आहे तो. राईट, आलं लक्षात? ओके, हां. तर हे अशा पद्धतीचे 5 पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचे होते. बर, मी अजून एक पॉइंट विचारतो तुम्हाला. झिरो रोमन मध्ये कसा दाखवायचा? बघा बरं, याच्यात कुठं झिरो दिसतंय का तुम्हाला? नाही. मग झिरो रोमन मध्ये कसा दाखवणार आपण? बोला, कोणाला सांगता येईल? सांगा बरं, झिरो रोमन मध्ये कसा दाखवणार? आलं लक्षात? चला, क्लिअर झालं का हे? राईट, ओके. आता झिरो रोमन मध्ये कसा दाखवणार सांगा ना. झिरो रोमन मध्ये कसा दाखवणार? बोला. चला चला, झिरो रोमन मध्ये कसा दाखवणार माहितीये कोणाला? तर बाळांनो, झिरो हा रोमन मध्ये यन या अक्षराने दाखवायचे आणि यनचा अर्थ होतो नल. यनचा अर्थ काय होतो? नल. आणि नलचा अर्थ होतो काहीही नाही. नलचा अर्थ काय? काहीही नाही. मग तुम्ही म्हणसाल सर हे यन कॅपिटल अक्षर कुठे याच्यात वापरलंच नाही राव. काय हे यन जे आहे ना कॅपिटल अक्षर, हे तर कुठं वापरलंच नाही. म्हणजे याचा अर्थ रोमन संख्येमध्ये यन वापरत नाहीत का? बाळांनो, रोमन संख्येमध्ये आपल्याला झिरो वापरण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे पहिले वापरायचे, पहिले काय यनचा वापर व्हायचा, पण ते नंतर कळालं की बाबा आपल्याला झिरो तर कुठं इथं वापरायचाच नाही, मग यनला काय करायचं? मग त्यांनी कालांतराने ते काय केलं? त्याला कालबाह्य करून टाकलं. कोणाला? यनला. पण ऍक्च्युअली यनचं मिनिंग काय होतं? नल. नलचा अर्थ काय होतो? काहीही नाही. म्हणजे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की मला रोमन संख्येमध्ये झिरो लिहून दाखवा, तर त्याला सांगायचं की बाबा त्याला यन लिहित गेले पण आता लिहित नाहीत. ओके, आता त्याचा वापरच नाही ना, त्याच्यामुळे त्याला आता लिहित नाहीत. कळालं? ओके, तर हे एक महत्वाचा पॉइंट. आता मी तुम्हाला अजून एक महत्वाचा पॉइंट सांगणार आहे. क्लिअर झाला का झिरोचा? ओके. बघा आता अजून एक महत्वाचा पॉइंट. तो पॉइंट कोणता आहे? तर जेव्हा तुम्हाला एखाद्या अक्षराच्या डोक्यावर पहा, समजा यल आहे आणि याच्या डोक्यावर बार आलं, तर याचा अर्थ काय होतो? एखाद्या अक्षराच्या डोक्यावर आडवी रेष आली, त्याला बार म्हणायचं बाळांनो. काय म्हणायचं? बार. मग आडवी जर रेष आली म्हणजे बार आला, तर त्याचा अर्थ काय? बोला. जर एखाद्या रोमन संख्येच्या डोक्यावर असा बार आला, आडवी रेष आली, तर त्याचा अर्थ काय? ठीक आहे, मग सांगा बरं मला. यल बार असेल, सी बार असेल, यम बार असेल किंवा व्ही बार असेल, तर याचा अर्थ काय होतो? कोण सांगेल? फास्ट कमेंट करा. चलो चलो फास्ट. झालं का बघा? झालंय? अरे एवढं सोपं होय? पा काय करायचं बाळांनो, हे जे यल आहे ना, यलची किंमत लिहून घ्यायची. काय आली? 50. यलची किंमत काय आली? 50. आता या 50ला जर डोक्यावरती बार असेल, तर या 50ला मल्टिप्लाय करायचं 1000. का बरं?
त्या बारचं मिनिंग असतं की बाबा त्या अक्षराची किंमत 1000 पट वाढली. बारचं मिनिंग काय असतं? त्या अक्षराची किंमत 1000 पट वाढली. आलं लक्षात? बर, अजून आता सी बार आहे. काय? सी बार आहे. ठीक आहे, सांगा बरं मला आता. सी बार, सी ची किंमत काय? 100. आणि डोक्यावर बार आल्यामुळं त्याला करायचं 1000 गुणाकारात. बार लिहिलं की त्या रोमन संख्येची किंमत 1000 पटीनं वाढते. काय होतं? 1000 पटीनं वाढते. चला, यम बार. यम म्हणजे काय? 1000. आणि बार मुळे काय झालं? त्याला लावायचा गुणाकारात 1000. त्याला काय करायचं? गुणाकारात करायचा 1000. ठीक आहे. राईट. चला चला, झालं का? बर, अजून आता व्ही बार. तर व्हीचा अर्थ होतो 5 आणि या बारचा अर्थ होतो डोक्यावर 1000. बार म्हणजे काय? तर 1000 गुणाकारात 1000 घ्या, त्याचा अर्थ असा होतो. चला, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का रोमन संख्यांच्या? ओके, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला थोडासा अजून एक्स्ट्रा पार्ट घ्यायचा आहे बाळांनो. कोणता? म्हणजे डायरेक्ट हे सगळंच क्लिअर होऊन जातं तुमचं. ठीक आहे, तो म्हणजे असा. समजा मला तुम्हाला इथे 857 हे रोमन मध्ये लिहायचंय. काय? 857 मला रोमन मध्ये लिहायचंय. तर मी कसं लिहिणार सांगा बरं? 857 मला रोमन मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? पहा बरं, याची काही स्टेप असतात बाळांनो, त्या स्टेप्स लक्षात ठेवा. याला पहिले एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहा, विस्तारित रूपात लिहा. एक्सपांडेड फॉर्म मध्ये. ठीक आहे, विस्तारित रूपात कसं लिहायचं? 800 प्लस 50 प्लस 7. 850 प्लस काय? 7. राईट? यस. ओके. हा, 800 प्लस 50 प्लस काय? 7. आता बाळांनो याला एका एकाला लिहायचा. 800 ला तुम्ही कसं लिहिता? बघा, डी म्हणजे 500, त्याच्या पुढं 3C. हे झालं तुमचं 800. याच्या व्यतिरिक्त आपल्याला 800 ला काहीच लिहिता येत नाही, असंच लिहावं लागणार आहे. बरोबर आहे? हा, तुम्हाला आता सांगितलं ना, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या लिहिली की त्याची ऍडिशन करतात, बेरीज करतात. बर, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या किती वेळा लिहिता येते? 3च वेळा लिहिता येते. मग मी लिहिली. बर, पुढे हे 50 म्हणजे काय? यल. आणि 7 म्हणजे काय? हे असं. राईट? म्हणजे DCC LVI हे असं आपण याला लिहू शकतो. कोणाला? 857 ला. ठीक आहे, राईट? बर, मला लिहायचंय समजा 63. मला लिहायचं 63. कसं लिहिणार? पहा. हा, एवढाच भाग घेऊ बाळांनो. आज आपण काय करू? एवढाच भाग घेऊ. थोडं थोडं कव्हर करत जाऊत आपण. हा, फक्त रोमन संख्या एवढाच घेऊ. मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ मूळ संख्या. काय घेऊ? मूळ संख्या. ठीक आहे, हा, उद्याच्याला घेऊ बघा आपण मूळ संख्या. आलं लक्षात? चला, मला 63 लिहायचंय तर काय करणार? याला असं लिहा, 60 प्लस 3. 60 ला कसं लिहिणार? यल, त्याच्या पुढं एक्स 10 म्हणजे 60 झाले. आणि 3 ला काय लिहिणार? असं झालं. हेच आपलं रोमन संख्येमध्ये 63. बरोबर आहे? यस. बरं, अजून एक तुमच्यासाठी पाहता. हे क्लिअर झालं इकडचं? ओके, बारवालं क्लिअर झालं का? चला, थोडा पार्ट घेऊत आपण. असाच बेसिक पूर्ण कंप्लीट करूत आणि मग आपल्याला जायचं इंडेक्स प्रमाणे. ठीक आहे, पहा आता समजा मी तुम्हाला असं लिहिलं, याचं उत्तर काय येईल? बर, याचं उत्तर काय येईल? बोला, याचं उत्तर काय यायला पाहिजे? पहा बरं,
याचा अर्थ होतो बाळांनो बघा 10 10 20 20 आणि 7 27 27 भागिले 3 3 9 27 उत्तर 9 आले म्हणजे याचा असं आन्सर यायला पाहिजे. आय एक्स म्हणजे काय 9. राईट. आय एक्स म्हणजे काय 9. बरोबर आहे. चला क्लिअर झालं. येस ऑर नो. यस. आय एक्स म्हणजे काय आलं 9 आलं. ठीक आहे. ओके. आता असं तुम्हाला आलं बेरीज आली वजाबाकी आली तर करता यायला पाहिजे. बरं अजून महत्वाचा एक नियम आहे बाळांनो तो आपल्याला बुकमध्ये दिलेला नाही पण आपल्याकडून ती मिस्टेक होऊ शकते. काय ती आपल्याकडून मिस्टेक होऊ शकते की बाबा नेमकं काय. एक जनरली रोमन संख्या बाजूला ठेवा. मला सांगा बाळांनो तुम्हाला फक्त असं दिलं असं किंवा तुम्हाला एक्स वाय दिलं तर तुम्ही काय म्हणता बाळांनो याला. याला म्हणता की बाबा याच्या मधात काय गुणाकाराचं चिन्ह आहे याच्या मधात काय गुणाकाराचं चिन्ह आहे असं म्हणता. बरोबर आहे ना. यस. परंतु रोमन संख्येमध्ये जर समजा एम डी आलं एम डी तर याचा अर्थ असा नाही होत बाळांनो एम इंटू डी असा होत नाही. जोपर्यंत मधामध्ये मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकाराचं किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज वजाबाकी यांचं चिन्ह जोपर्यंत मधामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांचं चिन्ह घ्यायचं नाही. ओके. म्हणजे तुम्ही म्हणसाल मग याच्यात काहीच नाही म्हणजे गुणाकार असं नाही घ्यायचं. जोपर्यंत त्यांना एम गुणिले डी देणार नाही तोपर्यंत तुम्ही एम गुणिले डी घ्यायचं नाही. ओके. नाहीतर ते चुकतं बरं. हा लक्षात. यस. तर हा अशा पद्धतीनं आपण टोटल रोमन संख्यांचा ओव्हरऑल एक स्टडी केला. आता मी जेव्हा आपल्या याच्यामध्ये घेईन रेग्युलर क्लासमध्ये तर त्यावेळेस मी काय करणार हे पूर्ण लिहून देणार. त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण याच्यावरचे प्रॉब्लेम घेणार आणि मग हा कुठंतरी आपला पॉईंट कंप्लीट होणार. आलं लक्षात. यस. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. अशा पद्धतीनं आपण टोटल बेसिक क्लिअर करणार आहे बाळांनो. हां चला तर मी जे ग्रुपला लिंक पाठवतो ना बाळांनो ती काय करायची तुम्हाला इतर तुमच्या ग्रुपला शेअर करायची आहे. आलं लक्षात. म्हणजे काय होईल तुमचे इतर मित्र कोणी असतील त्यांनाही सांगा त्यांच्यापर्यंत त्या लिंक पोहोचवा आपलं लेक्चर पोहोचवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना मागच्या बाळांनो माहीतच नाही की आपला क्लास सुरू झालाय ते जुन्याच तिथं पडून आहेत अजून. त्याच्यामुळं त्यांना सांगा की आता शिंदे सरांचा क्लास तिथे नाही. शिंदे सरांचा क्लास कुठं आहे आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. जुना नाही आता तिथे. आपलं लेक्चर फक्त इथंच आहे. कारण काल 1-2 विद्यार्थ्यांचा कॉल आला आणि त्यांनी विचारलं की सर आम्हाला 8वी NMMS ची बॅच जॉईन करायचे. मग करा ना म्हटलं. मग तेव्हा त्यांना कळालं की बाबा शिंदे सर इकडे आहेत. कुठं आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीवरती. म्हणून तुमचे जे जुने मित्र असतील त्यांनाही सांगा की बाबा क्लास सुरू झालाय ते वाट पाहून आहेत तिकडंच शिंदे सर दिसतच नाही आहेत. मी तर इकडं आहे है ना. त्यांना सांगा सिलेबस स्टार्ट झालाय. ओके. चला डन. यस. थांबूत मग. ओके. आज जेवढं झालं बाळांनो याचं रिव्हिजन करा. कालच्या लेक्चरचं रिव्हिजन करा. आता आपण घेतलं असतं पुढे कुठलं मूळ संख्या पण नको ते 3-4 एकदा संख्या आल्या की गोंधळ होतो. त्याच्यामुळं उद्याच्याला स्पेशल पूर्ण लेक्चरवर फक्त मूळ जोडमूळ सहमूळ एवढ्याच संख्या आपल्याला घ्यायच्या. आलं लक्षात. ओके. डन. चलो हॅव अ नाईस डे. ओके. थँक्यू बेटा.